नमस्कार मंडळी, ओळख स्वतःची या मोटिवेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची कथा मोठी नाही बरं का, पण खोल आहे. जर तू थकली आहेस तर ही कथा तुझ्यासाठी आहे बरं का. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जी सगळ्यांसाठी होती पण स्वतःसाठी नाही. ती कशी होती? ती सगळ्यांसाठी होती. एक मुलगी होती. ती जास्त बोलकी नव्हती. तिला सगळ्यांसमोर बोलायला अजिबात आवडतच नसायचं, पण सगळ्यांसाठी उपलब्ध राहायची. कुणी रडत असेल तर ती ऐकायची आणि कधी कधी तेच पुरेसे असायचं. कुणी तुटलेलं असेल तर ती स्वतःला विसरायची. लोक म्हणायचे ती खूप समजूतदार आहे. पण कुणी कधी विचारलं नाही ती ठीक आहे का. घरात ती सगळ्यांचं ऐकायची. कोण काय म्हणालं, कुणाला काय हवंय हे तिला माहीत असायचं. ती नेहमी उपलब्ध होती. ती थकली आहे का याचा कोणी विचारच केला नाही. ती कधी नाही म्हणाली नाही, कारण तिला भीती होती. नाही म्हणाल्यास कुणी दुखावेल, मन तुटेल. ती थकली होती, शरीराने नाही बरं का, मन थकलं होतं. झोप पूर्ण होती, पण तरीही दमल्यासारखं वाटायचं. हसायला कारण नव्हतं आणि रडायला वेळ नव्हता. ती सगळं करत होती, पण आनंद हरवला होता. जबाबदाऱ्या होत्या, अपेक्षा होत्या, पण ती स्वतः कुठे होती? असं करत करत ती हळूहळू स्वतःपासून दूर जात होती. तिला कळत नव्हतं ती का चिडचिडी होतीये, का थकते, का शांत राहते. एक दिवस आरशात पाहिलं आणि तिला स्वतःचा चेहरा ओळखीचा वाटला नाही. ती स्वतःला विचारू लागली, मी कुठे हरवले? त्या दिवशी मात्र तिने निश्चय केला. ती एकटीच बाहेर पडली. रस्ता ओळखीचा होता, पण मन हलकं होत गेलं. त्या दिवसापासून ती सगळं बदलायला निघाली नाही, पण स्वतःला विसरणं थांबवलं नाही. ती अजूनही शांत होती, पण आता कमजोर नव्हती. ती सगळ्यांसाठी होती, पण आधी स्वतःसाठी होती. लोक म्हणले तू बदललीस. ती हसली, कारण तिला माहीत होतं ती बदललेली नव्हती. ती स्वतःकडे परत आली होती. पण प्रश्न अजून सुटले नव्हते. ती स्वतःला पुन्हा कशी शोधेल, ती कुठे थांबेल, हे सगळं पुढच्या भागात पाहूया. कारण तिला माहीत होतं ती बदललेली नव्हती. ती स्वतःकडे परत आली होती. जर ही कथा तुझी वाटत असेल तर तू एकटी नाही आहेस. हा प्रवास आहे ओळख स्वतःची.